रुपया कोसळण्याचे बेसिक कारण जे आहे टेरिफ लावल्यामुळे काय झालंय, अमेरिका भारत आयात निर्यातीमध्ये आपण $35 बिलियन प्लस होतो, म्हणजे ट्रेड सरप्लस होता आपल्याकडे. आपण अमेरिकेकडून जे घेत होतो आणि जे पाठवत होतो ते पाठवण्याचं $35 अब्ज जास्त होतं. ते आत्ता मायनसमध्ये गेलंय. आपली पहिल्यांदा आयात निर्यातीच्या अर्ध्यावर आली आहे, त्यामुळे त्याचा रुपयावर येतो. आपल्या भारतातून जवळपास गेल्या 2.5 महिन्यामध्ये टेरिफचं हे सुरू झालं तेव्हापासून 1400 कोटीचं भांडवल निघून गेलं FDIचं. पुतीन आणि मोदी रुबल याचा जेव्हा करार करतात त्याचं कारण हे असतं की अमेरिकन करन्सीला भारतीय करन्सी तोंड देऊ शकणार नाही, कारण ती सगळी सूत्र त्यांनी त्या आवळाला सुरुवात केली आहे. आणि कारण भारतात एका वेळेला सगळं चालू आहे. मला असं वाटतं की हे सगळं करून परत मोदींना निवडून पण यायचंय. हो, आपण त्याचा नीट विचार केला पाहिजे की तुम्हाला सगळे याला तोंड द्यायचंय, अंतर्गत शत्रूला तोंड द्यायचंय. 82 नक्षलाईट कॉरिडॉर होते, 82 जिल्हे, ते 18 जिल्ह्यांवर आलेत. काम केल्याशिवाय होतं का या गोष्टी? तुम्ही काहीतरी उपाय करत असाल ना बसून तिथे. किती लोकांच्या हत्या झाल्या याचं एक माझ्या नवीन पुस्तकात ते येईल. किती लोक मारली आहेत नक्षलाईटने. एवढी लोक युद्धात गेलेली नाहीत भारतात. सामान्य माणसं मारली आहेत, पोलीस मारले आहेत, सुरक्षाकर्मी मारलेत. हे सगळं अंतर्गत सडणं थांबवायचं, आंतरराष्ट्रीय आर्थिक दबावाला तोंड द्यायचं. आणि हे सगळं असताना परत भारतात दर 2 महिन्यांनी निवडणुका होतात, त्यात परत पक्ष निवडून आणायचा. या 3 आघाड्यावर काम करणं हे किती जिकरीचं असतं याचा त्यांच्या दिवसाचा एकदा अभ्यास करा. त्यांचा दिनक्रम बघा महिन्याभरातला काय असतो. आणि इतक्या विविध पातळीवर कोणी काम करू शकतं का राज्यकर्ता, किंवा याआधी कोणी इतिहासात केलंय का छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत? त्याचा विचार तुम्ही आपोआप करू लागाल.